पोलिसांनीच पोलिसाचा खून केला हे त्या पोलिसांनी पोलिसांपासून लपवण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसाची हत्या होताना एका पोलिसानं पाहिलं, त्यामुळे त्या पोलिसांनी पोलिसाचा खून केल्याचं सांगितलं, त्यामुळे पोलिसांनी संशयित पोलिसांना पकडलं। अशा पद्धतीनं एक पोलीस स्टोरी आज आपण बघणार आहोत। तारीख आहे 10 सप्टेंबर 2024, वार आहे मंगळवार। ठिकाण होतं मध्य प्रदेशच्या ठिकाणचं राजगड, त्या ठिकाणचं देहात पोलीस ठाणे। पोलीस ठाण्यामध्ये एक महिला पोलीस एका व्यक्तीसोबत आली आणि ती महिला त्याच पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत होती। ती अत्यंत घाबरलेली होती, घाईत होती। नाव होतं पल्लवी सोळंकी आणि तिच्याबरोबर तिचा मित्र होता करण ठाकूर। आता यांनी सांगितलं की त्यांच्या गाडीला एक अपघात झाला, एका दुचाकीला चुकून धडक बसली, त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे आणि त्या मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे सब इन्स्पेक्टर दीपांकर गौरव। पल्लवी आणि जखमी दीपांकर दोघंही एकाच पोलीस ठाण्यात कार्यरत होते आणि त्याच पोलीस ठाण्यामध्ये पल्लवीने अपघात झाल्याची तक्रार नोंदवलेली आहे। त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचलेत। त्यांनी बघितलं की दुचाकीला प्रचंड जबरदस्त अपघात झाला आहे आणि दीपांकर हे बेशुद्ध पडलेले होते आणि त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचार होण्याआधीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं होतं। आता पल्लवी सोळंकीच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अपघाताचा गुन्हा नोंद केलेला होता। सुरुवातीला हे सगळं अपघात वाटत होतं आणि याचा सगळ्याचा तपास सुरू झालेला होता आणि इकडं पोलिसांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्याचा म्हणजे दीपांकर गौतम यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमला पाठवलेला होता। डोक्याला मार लागल्याने अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालेलं होतं। प्रकरण तसं पाहिलं तर अत्यंत साधं होतं, अत्यंत सिंपल होतं, पण तसं ते दिसत होतं, तसं ते नव्हतं। त्यानंतर आता पोलिसांनी घटनेचा कसून तपास केला, चौकशी केली। पल्लवी आणि तिचा मित्र करण ठाकूर यांच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे त्यांना वेगवेगळं बसून माहिती घेतली, तपास केला। तपासामध्ये दोघांकडूनही वेगवेगळी कहाणी समोर आली, त्यामुळे पोलिसांचा संशय वाढलेला होता। आता हा खरंच अपघात आहे की जाणून बुजून ही हत्या केली असाही प्रश्न समोर आलेला होता। त्यानंतर मात्र पोलिसांनी महिला शिपाई पल्लवी सोळंकी आणि तिचा मित्र करण ठाकूर यांना पोलिसी खाक्या दाखवला, विचारपूस केली आणि धक्कादायक बाब समोर आली होती, जी ऐकून सगळं पोलीस ठाणंसुद्धा हादरलेलं होतं। एक महिला शिपाई पल्लवीनं आपलाच मित्र याला सोबत घेतलं आणि पोलीस उपनिरीक्षक दीपांकर गौतम यांची हत्या केल्याचं कबूल केलं होतं आणि याच्याबद्दलचा कोणताही पश्चाताप त्यांच्या तोंडावरती चेहऱ्यावरती दिसत नव्हता। आता त्याचं झालं असं काही महिन्यापूर्वी पल्लवी सोळंकी ही आणि पोलीस उपनिरीक्षक दीपांकर गौतम हे दोघंही मध्य प्रदेश या ठिकाणचं राजगड या ठिकाणचं देहात पोलीस ठाणं आहे, त्या पोलीस ठाण्यात बदली होऊन आलेले होते आणि यांच्यामध्ये नंतर मैत्री झालेली होती। मैत्री हळूहळू जास्तच वाढली, त्यानंतर अजूनच घट्ट मैत्री झालेली होती। आता महिला शिपाई पल्लवी सोळंकी ही मूळची धार जिल्ह्यातील कुक्षी या ठिकाणी राहणारी होती आणि तिथंच राहणारा करण ठाकूर जो आहे त्याच्याबरोबर तिच्या आधीपासूनच मैत्रीचे संबंध होते, मैत्रीपूर्ण म्हणजे घट्ट मैत्रीचे संबंध होते आणि हळूहळू मग ते काही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये वगैरे पण राहत होते। नंतर यांच्यामध्ये वाद झाला, भांडणं झाली, नंतर ते वेगळे झाले आणि नंतर ती दीपांकर गौतम यांच्या जवळ आलेली होते। अशा पद्धतीनं आता हे प्रेमाचं त्रिकूट सुरू झालेलं होतं। आता या स्टोरीमध्ये ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा काही महिन्यापूर्वी पल्लवीला तिचा पहिला बॉयफ्रेंड हा परत माघारी आलेला होता किंवा तो परत भेटायला लागलेला होता। आता यावेळेस मात्र पल्लवी सोळंकी आणि दीपांकर यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते, त्याच्यामध्ये पूर्वीचा प्रियकर मध्ये आलेला होता आणि यामुळे एकाच वेळेस आता दोन्ही आघाड्यांवरती हिला लढायला लागत होतं। प्रेमाचा त्रिकोण तयार झालेला होता। काही दिवस पल्लवीनं दोघांपासून आपापले प्रेम प्रकरणं लपवलेली होती, पण नंतर मात्र दीपांकर आणि पल्लवी यांच्यामध्ये प्रेमसंबंध असल्याचा पहिल्या बॉयफ्रेंडला समजलं, पण त्यानं त्या प्रेयसीबरोबर ती वाद घातला आणि त्या पल्लवीनं म्हणजे त्या प्रेयसीनं पहिल्या प्रियकराच्या मदतीनं दुसऱ्या प्रियकराला रस्त्यातून हटवण्याचा कट रचलेला होता, हत्या करण्याचा कट रचलेला होता। म्हणजे या ठिकाणी घटना अशी येते की पहिल्यांदा अगोदर तिचं एकावर प्रेम होतं, नंतर त्याच्यापासून दूर झाली, त्याच्यानंतर दुसऱ्यावर प्रेम झालं आणि त्यानंतर पहिल्या तिच्या आयुष्यामध्ये आला, त्यामुळे तिनं दुसऱ्याला संपवण्याचा कट रचला असं इथं प्रथमदर्शनी दिसतं आहे। पण आता ही पोलीस होती, त्यामुळे हत्या अशी करायची कारण की कशा पद्धतीने तपास केला जातो हे तिला माहीत होतं, त्यामुळे हत्या अशी करायची की तो अपघात वाटला पाहिजे, जेणेकरून दोघांनाही शिक्षा होणार नाही आणि नंतर ते एकत्र राहू शकतील, अशा पद्धतीचा हा कट रचायचा होता। आता या सगळ्यांमध्ये सगळी तंत्रमंत्र तिनं वापरायला सुरुवात केली होती। 10 सप्टेंबर 2024 रोजी मंगळवारी पल्लवीनं दीपांकरला बोलावून घेतलं, तो टू व्हीलरवरती आला आणि त्यानंतर
ही तिचा माझी म्हणजे जुना प्रियकर जो आहे करण याच्याबरोबर ती फोर व्हीलरमध्ये होते आणि यानंतर यांच्यामध्ये काहीतरी चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर पुन्हा दुसरा प्रियकर जो आहे तो तिथून टू व्हीलरवरती निघाला आणि त्यावेळेस मग पहिल्या प्रियकराच्या मदतीनं हिनं त्या दुसऱ्या प्रियकराला गाडीनं ठोकर मारली आणि इतकी जोरात ठोकर मारली की अक्षरशः पहिला प्रियकर दीपांकर फरफटत 30 मीटरपर्यंत त्यांना नेण्यात आलेलं होतं आणि गाडीचाही अगदी त्याचा अगदी हेडचा वगैरे चुराडा झालेला होता आणि अत्यंत भयंकर अशा पद्धतीनं घटनास्थळीच मृत्यू झालेला होता. आणि यानंतर दोघांनीही अपघात चुकून घडल्याचा बनाव रचला आणि पोलीस ठाण्यामध्ये पोहोचले आणि सरेंडर केलं, जेणेकरून पोलिसांचा आपल्यावर विश्वास बसेल आणि आपल्याला शिक्षा कमी होईल. पण हे घातपात जे आहे ते नंतर उघड झालेलं होतं. एकाच पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असणाऱ्या सहकाऱ्यानं आपल्या सहकार्याची हत्या केलेली होती आणि देहात पोलिसांनी पोलीस उपनिरीक्षक दीपांकर गौरव यांच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आता या प्रकरणी पल्लवी सोळंकी आणि तिचा जुना प्रियकर करण यांना अटक केली. अशा पद्धतीची घटना समोर येते. काही माध्यमातून अशी माहिती समोर येते की पल्लवी आणि करण यांच्यामध्ये सुरुवातीला तगडं अफेअर होतं. आता करण जो आहे तो पल्लवीच्या प्रेमामध्ये इतका वेडा झाला होता की त्यानं स्वतःच्या छातीवरती पल्लवीचं नाव कोरून घेतलेलं होतं. पण या पल्लवीचं दुसरीकडे लग्न ठरलेलं होतं. तिनं लग्नपत्रिका वगैरे छापल्या होत्या आणि एकदा ती लग्नपत्रिका वाटत होती आणि त्यावेळेस त्या करणनं तिला बघितलं आणि त्याला प्रचंड राग आला आणि त्यानं पल्लवीवरती गोळीबार केलेला होता. आता सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा, पण ती गोळी तिच्या गळ्याला लागली आणि त्यावेळेस ती वाचलेली होती. याच वेळेस त्या प्रियकरानं स्वतःवर सुद्धा एक गोळी झाडून घेतली आणि याच्यामध्ये तो सुद्धा वाचलेला होता. म्हणजे दोघंही त्या ठिकाणी वाचली आणि नंतर मग करणवरती हल्ला आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न अशा पद्धतीनं त्याच्यावरती कलम लागलं आणि त्याला जेलमध्ये पाठवण्यात आलं. नंतर जेलमधून तो बाहेर आला, जामिनातनं बाहेर आला, जामीन मिळाला आणि नंतर पुन्हा पल्लवी आणि करण यांच्यात प्रेम प्रकरण सुरू झालं. म्हणजे ज्यानं तिच्यावरती गोळीबार केला होता, ज्यानं स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला होता, त्याच्याबरोबरच आता हिनं पुन्हा प्रेम प्रकरण सुरू केलं होतं. पण या मध्यंतरीच्या काळामध्ये आता दीपांकर अडथळा ठरत होता. यामुळे लव ट्रँगल सुरू झालेला होता आणि ज्यावेळेस दीपांकरला या दोघांनी भेटायला बोलवलं त्यावेळेस दीपांकर जो आहे आता तो सुद्धा पोलीस आहे, त्यामुळे तो सुद्धा सावध होता आणि त्याला वाटलं की हे लोक आपला घात करू शकतात. त्यामुळे त्यानं त्यांचा साथीदार सुभाष यादव यांनासुद्धा बरोबर ती घेतलेलं होतं किंवा सांगितलं होतं की माझ्याबरोबर चला. आणि त्यानंतर साथीदार सुभाष जो आहे तो सुद्धा गाडी घेऊन त्यांच्याबरोबर गेलेला होता आणि हे दोघं तिकडं पोहोचले. म्हणजे आणि मित्र जो सुभाष आहे तो दूर कुठेतरी थांबलेला होता. आणि यावेळी मग आता इकडं भेट होते. भेट झाल्यानंतर वाद होतो. वाद झाल्यानंतर दीपांकर दुचाकीवरून माघारी फिरतो आणि त्यावेळेस मग करण जो आहे तो जोरानं चारचाकी चालवतो आणि धडक देतो. इतकी जबरदस्त धडक असते. दीपांकर उडतो आणि गाडीच्या बोनेटवरती पडतो, नंतर खाली पडतो आणि फरफटत नेलं जातं, ठार केलं जातं. नंतर हे दोन प्रेमी पोलिसात जातात आणि अपघात झाला असं सांगतात. आपल्याला फार कमी शिक्षा होईल अशा पद्धतीनं हा प्लॅन केलेला होता. पण हे सगळं दीपांकर यांचा मित्र सुभाष यादव यांनी पाहिलेलं होतं आणि त्यामुळेच या दोघांचाही भांडाफोड त्यांनी केलेला होता आणि नंतर घटनेचं सत्य काय आहे ते सुद्धा समोर आलं होतं. तर अशा पद्धतीनं ही घटना समोर येते. काही ठिकाणी अशी आली, काही ठिकाणी अगोदर मी सांगितलं तशी आलेली होती. पण एकंदरीत याचा प्लॉट तुमच्या लक्षात आला होता. अत्यंत प्लॅनिंग करून अशा पद्धतीनं ही घटना घडवलेली होती. याच्यामध्ये अजूनही काही ट्विस्ट किंवा अजूनही काही नवीन किंवा अजून काही वेगळी माहिती समोर येऊ शकते. पण आता या प्रकरणामधून धडा काय मिळतो? एकच गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांच्याबरोबर ते आपल्याला संबंध जोडायचेत. म्हणजे आपण जर समजा बाजारात गेलो आणि नारळ विकत घ्यायला गेलो तरीसुद्धा 4 वेळा नारळ वाजवून बघतो, हलवून बघतो त्याच्यामध्ये पाणी आहे का. जर आपल्याला कोणाबरोबर तरी नातं जोडायचं आहे, कोणाबरोबर तरी आयुष्य काढायचं आहे, तर समोरची व्यक्ती कोण आहे, त्यांची पार्श्वभूमी काय आहे याचाही अगोदर अभ्यास झाला पाहिजे, माहिती घेतली पाहिजे. पण ती जर माहिती घेतली नाही तर मात्र अघटित घटना घडल्याशिवाय राहत नाहीत. आता याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.